गेस काय आहे हे? अहो, इंटरनेटवरती सध्या फेमस असलेली रेसिपी अर्थात पनीर ठेचा, आणि तो सुद्धा घरगुती पनीर आणि या अप्रतिम ठेच्याबरोबर बनवलेला. चला बनवूयात एक ट्विस्ट सहित हा झकासचा पनीर ठेचा. पनीर ठेच्यासाठी हा ठेचा अगदी टेस्टी व्हायला हवा. त्यासाठी मिरच्या घ्यायच्या आहेत, ओला लसूण घ्यायचे आहे, त्याची मुळं काढून घ्यायची आणि भरपूर सारा ओला लसूण आणि भरपूर सारी कोथिंबीर घ्यायची आहे. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत, हिंग घालायचं आहे, त्यानंतर जिरं, तीळ आणि हळद घालायचं आणि याला छानपैकी कुटायचं आहे. कुटताना तुम्ही थोडंसं खड्याचं मीठ किंवा साधं मीठ घेऊ शकता आणि व्यवस्थित त्याला कुटून घ्यायचं. मस्तपैकी असा ठेचा तयार होतो आणि असा दरदरीत कुटायचा आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये करायचं नाही आहे, तर हा स्पेसिफिकली ना ठेचा आहे तर तसा ठेचूनच केला पाहिजे, तर छान झाला पाहिजे दरदरीत. आणि ह्याच्यासाठी आता मी पनीर जे आहे ना ते मस्त घरगुती पनीर छानपैकी बांधून ठेवलं होतं आणि ते बघा छान झालं आहे अगदी. याला आपल्याला हव्या त्या शेपमध्ये याचे आकाराचे तुकडे करून घ्यायचे. मी स्क्वेअर केलेत. ह्यातही तुम्ही याला मध्येही काप घालू शकता आणि पातळी करू शकता. मी हे थोडेसे जाड ठेवलेत कारण मला यामध्ये छानपैकी स्टिकमध्ये हे भरायचे आहेत. तर ह्याला असं चारी बाजूनी कोटिंग करून घ्यायचे. आपले सगळे जे पनीरचे तुकडे त्याला ठेचा व्यवस्थित चारी बाजूंनी असा लावला पाहिजे. इतका तो घट्ट असायला हवा. जर यात पाणी असेल ना तर ते पचपचीत होईल. हे बघा असं मस्त ड्राय झालेले आहेत, त्यामुळे तो असा घट्टसरच झाला पाहिजे. आणि मग तेलावरती छानपैकी ते व्यवस्थित खमंग असे भाजून घ्यायचे. चारी बाजू भाजल्या गेल्या पाहिजे कारण मी जाडसर केलेलं आहे. त्यामुळे आता मी ह्याला स्टिकमध्ये घालणार आहे आणि स्टिकमधले किंवा असे कसेही करून खा, पण चारी बाजूनी व्यवस्थित ते झाले पाहिजे. बारीक केले तरी काही हरकत नाही, पण टेस्टी इतके छान होतात ना. आणि हे अशा पद्धतीत जर स्टिकमध्ये लावले तर असे मस्त स्टायलिश वाटतात. त्यामुळे यावर कांदा किंवा शिमला मिर्च असं काहीही तुम्ही लावू शकता आणि मस्त खमंगपैकी भाजायचे आणि छानपैकी चटणी किंवा एखाद्या मायोच्या मिक्सबरोबर खायचं. अप्रतिम चव लागते. अगदी झटपट होणारे, टेस्टी, हेल्दी हे आहेत आपले पनीर ठेचा. मग काय तोंडाला पाणी सुटलं ना, नक्की करून बघा. अगदी झटपट होतात, अगदी पटकन होणारे आणि छानपैकी झटकन संपून जाणारे असे हे टेस्टी हेल्दी असे पनीर ठेचा. म्हणजे जुनं आणि नव्याचा हे छान फ्युजन आहे. जसं मी म्हटलं त्या पद्धतीत मायोचं काहीतरी मिक्स करा. म्हणजे त्यामध्ये थोडंसं तुम्हाला हवं असेल तर मीठ आणि पेपरिका वगैरे टाका. हे मी नॉर्मल ठेवलेलं आहे, तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीत खा, पण नक्की करून खा. पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत नमस्कार, बाय.